व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंटने भरपूर साऊथचे टोमॅटो चिंच रस्सम तोंडाला चव आणणारे, सर्दी खोकल्यावर औषधी गुणधर्म असणारे, गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारे, अप्रतिम चवीचे, वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त, सूप म्हणून नुसते पिऊ शकता किंवा राईसबरोबर तुम्ही मऊ भाताबरोबर आस्वाद घेऊ शकता. चला तर रेसिपी बघूया. त्यासाठी 3 मोठे टोमॅटो आणि चिंच घेतली आहे. 2 टेबलस्पून चिंच एक 4 ते 5 तास पाण्यामध्ये कोमट पाण्यात भिजत घातली आहे. टोमॅटो छान असे बारीक कापून घ्यायचे आहेत, कारण ते आपण मिक्सरला वाटून त्याचा पल्प घेणार आहोत, रस काढून घेणार आहोत. रसम प्रकार हा फार प्रसिद्ध आहे आणि खूप लोकांना तो आवडतो, म्हणजे चवीने लोक ते खातात. टोमॅटो आता हे मिक्सरमध्ये आपण छान फिरवून घेणार आहे बारीक. चिंचेचा पल्प पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. लसूण 1 कांदा अख्खा. लसणीची चव अप्रतिम लागते, त्यामुळे भरपूर लसूण घ्या. चिंच चांगली 4-1 तास भिजवून हाताने चोळून तिचा पल्प काढून घ्या आणि तो आपण टोमॅटोबरोबर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. छान प्युरे करायची आहे त्याची. बिया काढून घ्या चिंचेच्या. नंतर चाळणीमध्ये त्याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला. रसम हे एकदम सुपी असतं छानपैकी. थोडं कोमट पाणी घालून त्याचा चांगला रस तुम्हाला किती पातळ हवा त्याप्रमाणे तेवढा काढून घ्या. मी नंतर त्याच्यात गरम पाणी ॲड करून किती रसम आपल्याला हवं तेवढं पातळ करू शकतो. एक बाऊलभर झालं आहे. फोडणीचा व्हिडिओ काढताना चुकून कॅमेरा बंद राहिला. राई, जिरं, मेथी दाणे पाव चमचा, हिरव्या मिरच्या आणि लाल सुक्या मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल सुक्या मिरच्या, त्याच्यानंतर हिंग पाव चमचा. छान तडतडून खरपूस फोडणी जेवढी खरपूस असेल ना तेवढी रसमला चव अप्रतिम लागते. खमंग परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रसम पावडर माझ्याकडे रेडीमेड तयार होती, ती मी 1 चमचा वापरला आहे. लाल तिखट मी 1 चमचा वापरला आहे. तेलात सगळं खमंग परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर तेलामध्ये छान अशी परतायची आहे. कढीपत्ता आणि आपला जो चिंच आणि टोमॅटोचा रस काढला होता लसूण घालून तो त्याच्यात ॲड करायचा आहे. एका बाजूला गरम पाणी उकळतं ठेवलं होतं. थंड पाणी रसममध्ये अजिबात ॲड करायचं नाही, गरम पाणीच ॲड करायचं आहे, म्हणजे त्याची चव मेंटेन राहते. आणि छान त्याला उकळी येईपर्यंत उकळवायचं आहे. उकळल्यानंतर आलं लसूण पेस्ट माझी फोडणीत टाकायची राहून गेली होती आणि नंतर मग मला लक्षात आलं, अरे आलं लसूण राहिलं आहे. पण खरंच सांगते, नंतर टाकल्यानंतर पण अप्रतिम चव झाली त्याची, कारण अजून ते उकळायचं आपलं बाकी होतं. त्याच्यात हे मी काळं मीठ वापरलं आहे आणि थोडं साधं मीठ वापरलं आहे. काळ्या मिठाने चमचमीत होतं, चव चांगली लागते आणि पचायला हलकं होतं. थोडं साधं मीठ. आता वरून आहे ना अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, भाजून भुनलेलं जिरं, भुनून मिक्सरला पावडर केलेलं जिरं, गुळाचा 1 पाव तुकडा टाकला आहे आणि पाव चमचा गरम मसाला, हे वरून घालायचे आहेत सगळे मसाले. काळी मिरी अर्धा चमचा क्रश केलेली, त्याने ती चमचमीत आणि अशी मस्त झणझणीत चव येते. गरमीमध्ये पिणार असेल तर काळी मिरी वगैरे थोडी अवॉइड करा आणि थोडं लाईट करा, तिखटपणा थोडा कमी करा. पण ते चमचमीत तिखट आंबट गोड अशी चव आहे ना, त्याची एक वेगळी चव येते. मेथी दाण्यांची एक थोडीशी कडवटपणा आणि अप्रतिम लागतं. तुम्ही नुसतंही गरम सर्दी खोकला असेल तर गरम गरम पिऊ शकता किंवा थंड करा आणि गार पण करून पिऊ शकता. राईसबरोबर खाऊ शकता आणि करून बघा अप्रतिम. शेवटी त्याच्यात मी कोथिंबिरीचे दाणे बारीक करून घातलेत आणि त्याची ती अप्रतिम चव लागते. आणि ते जे सार उकळतं ना तेव्हा ते दाणे छान असे दिसतात पण चांगले, म्हणजे देठ, कोथिंबिरीचे देठ बारीक करून त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि आपलं साऊथचं रसम तयार झालं आहे. करून बघा. चमचमीत चवदार व्हिटॅमिन सीने भरपूर रसम.